नमस्कार. कधी विचार केला आहे का की आपल्या प्रत्येकाच्या आत, आपल्या मनात एक प्रचंड अमर्याद शक्तीचा साठा दडलेला आहे. एक असा खजिना ज्याचा आपण अनेकदा वापरच करत नाही. आज आपण आपल्या मनाच्या याच अद्भुत शक्तीच्या रहस्याला उलगडणार आहोत. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. या एका शक्तिशाली विचारानेच आपल्या आजच्या विवेचनाची सुरुवात करूया. मनुष्य गुपचूप मनात जसे विचार करतो तो तसाच बनतो. म्हणजे बघा, आपले विचारच आपलं वास्तव आणि आपलं अस्तित्व घडवतात. आपण आज जे काही आहोत त्याची सुरुवात आपल्या मनातल्या विचारांपासूनच होते. हाच हाच या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू आहे. तर मग आपला आजचा प्रवास कसा असणार आहे? आपण 6 महत्वाच्या टप्प्यांतून जाणार आहोत. सगळ्यात आधी मनाची अमर्याद शक्ती समजून घेऊ. मग यशाची गुरुकिल्ली म्हणजेच एकाग्रता याबद्दल बोलू. मनाला प्रशिक्षित कसं करायचं याच्या काही पद्धती पाहू. त्यानंतर सुख आणि आनंद यातला नेमका फरक काय आहे ते शोधू. आपला दृष्टिकोन बदलण्याचं महत्त्व जाणू आणि शेवटी देण्यामधला तो सर्वोच्च आनंद कसा मिळवायचा यावर आपण विचार करणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, मनाची अमर्याद शक्ती. आता मनाची कल्पना एका सुपीक, कसदार शेतासारखी करून बघा. एक असं शेत जिथे योग्य मशागत केली ना तर आपल्याला हवं ते पीक घेता येतं. म्हणजे बघा, आपल्या मनात प्रचंड क्षमता आहे, नाही का? पण जर त्याची योग्य मशागतच केली नाही तर ही सगळी शक्ती विखुरलेली आणि निरुपयोगी राहते. आपल्याला हवं असलेलं फळ मिळवण्यासाठी मनाच्या या जमिनीला तयार करणं, तिची मशागत करणं खरेच खूप आवश्यक आहे. आता इथे ना 2 प्रकारची मनस्थिती अगदी स्पष्टपणे दिसते. एका बाजूला आहे विखुरलेलं, अस्थिर मन, जिथे आपली सगळी ऊर्जा इकडे तिकडे वाया जाते. आणि दुसऱ्या बाजूला आहे एकाग्र मन, जिथे तीच ऊर्जा इतक्या प्रभावीपणे वापरली जाते की मोठमोठी कामंसुद्धा सहज साध्य होतात. मग प्रश्न येतो की या विखुरलेल्या मनावर उपाय काय? याचं उत्तर आहे एकाग्रता. आणि हाच आपल्या पुढच्या भागाचा विषय आहे, यशाची खरी गुरुकिल्ली. एकाग्रता म्हणजे नेमकं काय? तर मनाच्या ज्या विखुरलेल्या शक्ती आहेत ना, त्या सगळ्यांना एकत्र आणून फक्त एकाच बिंदूवर किंवा ध्येयावर केंद्रित करण्याची कला. खरं सांगायचं तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी हे सर्वात मूलभूत कौशल्य आहे. आयुष्यातल्या प्रत्येक मोठ्या यशाचा पाया हा एकाग्रतेवरच उभा असतो. हे समजून घेण्यासाठी सूर्याच्या किरणांचं उदाहरण अगदी उत्तम आहे. बघा, जेव्हा सूर्याची किरणं सर्वत्र पसरलेली असतात तेव्हा ती आपल्याला ऊब देतात, नाही का? ती वस्तूंना गरम करू शकतात, पण त्यांच्यात काही जाळण्याची ताकद नसते. पण खरी गंमत इथेच आहे. जेव्हा आपण त्याच विखुरलेल्या किरणांना एका भिंगाच्या मदतीने एकाच बिंदूवर एकत्र आणतो तेव्हा त्यांच्यात इतकी प्रचंड शक्ती येते की त्यातून आग निर्माण होऊ शकते. आपलं मन ही अगदी असंच आहे. एकदा का ते एकाग्र झालं की अशक्य वाटणारी कामंसुद्धा शक्य करून दाखवतं. याचाच अर्थ काय की मोठं यश हे काही अपघाताने किंवा अचानक मिळत नाही. ते एकाग्रतेने आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांचं फळ असतं. चंचल मन आणि विखेरलेली वृत्ती घेऊन कधीही महान कार्य साध्य करता येत नाही, हेच खरं आहे. चला तर मग आता काही व्यावहारिक गोष्टींकडे वळूया. मनाला एकाग्र आणि नियंत्रित करण्यासाठी नेमकं काय करायचं ते आता आपण शिकणार आहोत. आता बघा, एक खळाळणारी नदी, तिचं पाणी शेतीसाठी वापरायचं असेल तर त्यावर धरण बांधावं लागतं, बरोबर? अगदी तसंच मनाच्या या प्रचंड शक्तीला विधायक मार्गाने वळवण्यासाठी आत्मनियंत्रणाचं म्हणजे संयम असं धरण बांधावं लागतं. आपल्या इंद्रियांवर, वेळेवर, विचारांवर आणि पैशांवर या सगळ्यांवर संयम ठेवूनच आपण मनाच्या शक्तीला योग्य दिशा देऊ शकतो. तर मनाला प्रशिक्षित करण्यासाठी इथे 4 सोप्या पण अत्यंत प्रभावी पायऱ्या सांगितल्या आहेत. पहिली पायरी, मनाला एकमुखी बनवा. म्हणजे अनेक लहान-सहान गोष्टींमध्ये लक्ष विचलित करण्याऐवजी फक्त एकाच निश्चित ध्येयावर लक्ष केंद्रित करा. दुसरी पायरी, आपली संगत सुधारा. कारण आपण ज्यांच्यासोबत राहतो तसेच बनतो. त्यामुळे गंभीर आणि उच्च विचारसरणीच्या लोकांसोबत राहा. तिसरी, उत्तम साहित्य निवडा. सनसनाटी गोष्टी वाचण्याऐवजी गंभीर आणि प्रेरणादायी साहित्य वाचा. आणि चौथी, सर्वात महत्त्वाची, आपले विचार तपासा. मनात येणाऱ्या निरुपयोगी किंवा नकारात्मक विचारांवर लक्ष ठेवा आणि त्यांना बाहेर काढून टाका. ठीक आहे, आतापर्यंत आपण ऐहिक यशाबद्दल बोललो. पण आता आपला प्रवास एका अधिक खोल आध्यात्मिक प्रश्नाकडे वळतोय. खरा आनंद म्हणजे नेमकं काय? आणि हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? आपण सगळेच तर सुखाच्या मागे धावत असतो.
पण आपल्या इंद्रियांना जे सुख मिळतं तेच खरं, तेच कायम टिकणारं आहे का? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. ह्या तक्त्यामध्ये सुख आणि आनंद यातील फरक अगदी स्पष्टपणे मांडला आहे. बघा, सुख हे बाह्य वस्तूंवर अवलंबून असतं, ते तात्पुरतं असतं, क्षणिक असतं आणि कधीकधी तर ते रोगांनाही कारणीभूत ठरू शकतं. याच्या अगदी उलट आनंद हा आतून येतो. तो आत्म्याचा स्वभाव आहे, तो शुद्ध आहे, कायम टिकणारा आहे आणि त्यात कोणताही विकार नाही. तर मग प्रश्न उरतो की हा खरा आनंद मिळवायचा कसा? याचं उत्तर खूप सोपं आहे. यासाठी आपल्याला जगाला बदलण्याची गरज नाहीये, तर जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. हे उदाहरण बघा, रोज उगवणारा सूर्य. सामान्य डोळ्यांनी पाहिलं तर ही एक रोजचीच घटना आहे. पण जर आपण आपला दृष्टिकोन बदलला तर तोच सूर्य आपल्याला जीवन देणारी एक महान वैश्विक शक्ती वाटू लागतो. म्हणजे बघा, वस्तू तीच, पण फक्त दृष्टिकोन बदलल्याने तिचं महत्त्व कितीतरी पटीने वाढतं. आणि आयुष्यातला सर्वात मोठा दृष्टिकोन बदल कोणता असेल तर तो म्हणजे मी हे शरीर नाही, मी आत्मा आहे, हे ओळखणं. स्वतःला हे नश्वर शरीर न मानता तो शाश्वत आणि आनंद स्वरूप आत्मा समजणं हीच खऱ्या आनंदाची गुरुकिल्ली आहे. जेव्हा हा बदल आतून घडतो तेव्हा खऱ्या आनंदाचे दरवाजे आपोआप उघडतात. पण दृष्टिकोनातला हा बदल आपल्या कृतीत कसा उतरवायचा याचं उत्तर आहे निस्वार्थपणे देण्याच्या भावनेतून. परमानंद मिळवण्याचा हाच सर्वात सोपा आणि थेट मार्ग आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, खरा आनंद हा घेण्यात नाही तर देण्यात आहे. जेव्हा आपण एखाद्या उदात्त ध्येयासाठी आपलं सर्वस्व अर्पण करतो तेव्हा जो आनंद मिळतो तो खरोखरच अवर्णनीय असतो. आपल्या इतिहासात आणि पुराणांमध्ये अशा महान दात्यांची अनेक उदाहरणं आहेत. महर्षी दधीची, ज्यांनी आपले अस्थि दान केल्या. दानशूर कर्ण, ज्यांनी मृत्यू समोर असतानाही आपलं कवच दान केलं. भगवान बुद्ध, ज्यांनी राज्याचा त्याग केला. महात्मा गांधी, भामाशा या सर्वांनी निस्वार्थपणे दिलं आणि इतिहासात ते अमर झाले. हेच सिद्ध करतं की देणारा कधीच तोट्यात नसतो. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपण जे काही कमावलं आहे ते सगळं इथे सोडून जायचं आहे, मग ते एखाद्या उच्च कार्यासाठी देऊन त्या संपत्तीचं सार्थक का करू नये? आपल्या संपत्तीला अशा प्रकारे सत्कारणी लावल्यास मिळणारा आनंद हाच खरा अक्षय आनंद आहे. आज आपण ज्या गोष्टींवर चर्चा केली ते सर्व ज्ञान लेखक युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या शक्ती का भंडार हमारा मन या अद्भुत हिंदी पुस्तकाचा सारांश आहे. मनाच्या शक्तीला योग्य दिशा देण्याची प्रेरणा देणारं हे पुस्तक आहे. या विचारांवर नक्कीच मनन करा.